नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचन। आजची आपली रेसिपी आहे एकदम झणझणीत, तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी म्हणजेच चिकन फ्रायची रेसिपी। मित्रांनो, तुम्हाला घरच्या घरी हॉटेलसारखा स्वाद मिळवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। ही रेसिपी बनवायला सोपी तर आहेच, शिवाय एकदम टेस्टी बनणार आहे आणि मसाले सुद्धा अगदी घरच्या घरी उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। दिसतानाच पहा, तुम्हाला पाहतानाच असं वाटत असेल की अगदी तोंडाला पाणी सुटत असेल अशी ही रेसिपी आहे। तर मित्रांनो, आशा करते की ही रेसिपी तुम्हाला आवडेल आणि जर आवडलीच तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे। चला तर मग मित्रांनो, आता आपण वेळ न दवडता आपल्या रेसिपीकडे वळूया। सुरुवातीला आपल्याला एक प्रकारचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण खडे मसाले सुरुवातीला घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये आहे 2 टेबलस्पून धने घातलेले आहेत, अख्खे धने आहेत। त्याचबरोबर एक चक्री फूल घेतलेला आहे आपण, 3 लवंगा घेतलेत, 3 हिरव्या वेलची घेतलेत, 2 इंच दालचिनीचा तुकडा आहे, 3-4 मी मिरे सुद्धा घेतलेले आहेत। हे मी अर्धा किलो चिकनसाठी वापरते मसाला। त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण जिरे घेतलेले आहेत। तसेच आपण या चिकनमध्ये मिरची पावडर अजिबात वापरणार नाही, म्हणजे मिरची पावडर वापरणार पण ती तिखट मिरची अजिबात आपण वापरणार नाही। त्यासाठी आपण इथेच मिरची, ही तिखट मिरची आहे, जवळपास 8 ते 9 या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मसाल्यासोबतच या मिरच्या देखील चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। गॅसची आच लो ठेवूनच मिरच्या आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि थंड करून हा थोडासा, म्हणजे जास्त पण एकदम बारीक पावडर पाहिजे असं काही नाहीये, थोडासा म्हणजे रफली बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला। आता आपण मसाला हा बारीक करून घेऊयात। याच्या आधी देखील मी बऱ्याचशा या चिकनच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या रेसिपीच्या लिंक मी शेअर करते, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा। आता आपण चिकनचं सुरुवातीला मॅरिनेशन करून घेऊया। मी चिकन अर्धा किलो चिकन आहे हे, आणि हे चिकन मी सुरुवातीला धुण्यासाठी काय करायचं आहे, स्वच्छ म्हणजे चिकनला वास येऊ नये, चिकन चांगल्या पद्धतीचं धुवून व्हावं यासाठी आपण काय करायचं, पाण्यामध्ये चिकन ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हिनेगर आणि 1 टेबलस्पून मीठ टाकून एक 5 मिनिट तसंच ठेवून द्या आणि स्वच्छ असं चांगलं धुवून घ्या। लालसर चिकन पटकन पांढरं असं दिसायला लागतं, त्याच्यावरची जी स्किन आहे ती सुद्धा आपण काढून घ्यायची आहे। आता आपण हे चिकन मॅरिनेशन करतो, त्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार। तसेच 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली आणि अर्धा कप आपण याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे। वाटलेलं जे मसाला होता तो घालून घेतला, मुठभर आपण कोथिंबीर घातली, मुठभर पुदिन्याची पाने घातलेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपण लांबट आकारात कापून घेतल्यात, त्या आपण याच्यामध्ये घालून घेतल्यात। तसेच आपण अर्धा कप दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि हे दही आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जो आपण वाटण तयार करून घेतला मसाला तोच याच्यामध्ये वापरलेला आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त मसाला वापरायचा नाही आहे। त्यानंतर आपण जवळपास एक 1/4 कप जे आपण कांदा फ्राय करून घेतला होता त्याचं तेल मी या मॅरिनेशनमध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे चमच्यानेच्या साह्याने तर मॅरिनेशन चिकनला व्यवस्थित लागणार नाही, तर मी हातानेच अगदी व्यवस्थित असं चिकनला चोळून लावून घेते। मस्त असं हे सर्व चिकनला व्यवस्थित चोळून लावायचं आणि तेल एवढ्यासाठी घातलं आपण मॅरिनेशन करताना, कारण चिकन सॉफ्ट आणि ज्युसी तयार होतं, त्यासाठी मॅरिनेशन करतानाच मी याच्यामध्ये जे कांदा फ्राय केला होता त्याचंच मी तेल वापरलेलं आहे, कारण त्याचा एक प्रकारे स्वाद या तेलामध्ये उतरलेला असतो आणि चिकन चवीला छान लागतं। अशा पद्धतीचं आपण जर तेल याच्यामध्ये मॅरिनेशन करून जर वापरलं तर आता हे चिकन आपण व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। याच्यावरती आपण थोडंसं मी
फॉईल पेपर लावते, प्लास्टिक फॉईल, आणि 1 तासभर मी हे चिकन फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तसंच बाहेर जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं. फक्त याच्यावर झाकण ठेवून तुम्ही 1 तास ठेवून द्या चांगलं मॅरिनेट होण्यासाठी. आता पहा 1 तासानंतर चिकन पहा मस्त मॅरिनेट झालेलं आहे. अगदी छान मुरलेलं आहे चिकन. आता आपल्याला काय करायचं आहे, मी गॅसवर आता एक पसरट कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी हे चिकन मोहरीच्या तेलात करणार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, जवळपास मी 3 टेबलस्पून याच्यामध्ये मोहरीचं तेल घालून घेतलेलं आहे. मी अंदाजेच घातलेलं आहे आणि हे तेल चांगलं तापवून घ्यायचं. मोहरीचं तेल ज्यावेळेस तुम्ही वापराल जेवणामध्ये त्यावेळी सुरुवातीला चांगलं तापवून घ्यायचं, त्याच्या वाफा जाऊ द्यायच्या आणि त्यानंतरच आपण जे मसाले वगैरे आहेत ते फोडणीमध्ये घालू शकतो. नाहीतर तेलामध्ये कडवटपणा असतो, तो पूर्ण आपल्या रेसिपीमध्ये देखील उतरतो. म्हणून मोहरीचं तेल नेहमी जास्त कडकडीत तापवून घ्यायचं. आता हे तेल चांगलं तापलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडी कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत ताजी. त्याचबरोबर 9 ते 10 मी लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता लसूण चांगला तेलामध्ये चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यानंतर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये फक्त आपण काश्मीरी मिरची पूड वापरणार आहोत. तीसुद्धा मी इथे 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पूडचा वापर करते आहे, कारण कलर खूप छान येण्यासाठी. कारण आपण मिरची पावडर तिखट होण्यासाठी वापरली, त्याचबरोबर हिरवी मिरची देखील वापरलेली आहे. त्यामुळे एक्स्ट्रा असा तिखटपणा घालण्याची अजिबात गरज नाही आहे. आता आपण एक एक करत हे जे चिकनच्या लेग आहेत त्या एक एक करत आपण या कढईमध्ये घालून घेऊया आणि अधूनमधून परतवून घ्यायच्या. चांगल्या तेलामध्ये सुरुवातीला भाजून घ्यायच्या, त्या म्हणजे तेलामध्ये परतल्या जातील अशा पद्धतीने या भाजून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये अजिबातच पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आणि या तेलामध्येच आपण चांगलं व्यवस्थित हे चिकन शिजवून घ्यायचं. अधूनमधून हलवायचं आहे कारण चिकन खाली लागू शकतो. आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. शिवाय आपण थोडंसं याच्यामध्ये दहीसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे दह्याचं सुद्धा थोडंफार पाणी सुटणार आहे. त्यामुळे हे चिकन आपोआपच वाफेवर शिजलं जाणार आहे. शिवाय गॅसची आच जी आहे ती एकदम लो ठेवून शिजवायची, कारण चिकनच्या लेग या आपल्या मोठ्या चिकनच्या लेग आहेत, त्यामुळे चिकन शिजायला आपल्याला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे जवळपास अर्धा तास आपल्याला ही लो गॅसवर ही प्रोसेस करायची आहे. चिकन खूप छान शिजतं, कारण ऑलरेडी आपण हे चिकन मुरवून घेतलेलं आहे आणि मसाले सर्व घातलेले आहेत. त्यातल्या त्यात आपण दही घातल्यामुळे त्याला आपोआपच थोडंफार पाणी सुटणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे आणि वाफेवर झाकण ठेवून शिजवणार असल्यामुळे आपोआपच त्याला वाफ देखील सुटणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा पाणी अजिबात घालू नका, कारण टेस्ट बिघडू शकते. फक्त आपल्याला ही चिकन फ्राय अशा पद्धतीने लो गॅसवरच करायची आहे. फक्त अधूनमधून हलवायचं आहे. आणि तुम्हाला याला तिखटाचा जर अंदाज जर कमी वाटत असेल तुम्ही पहा, कारण माझ्याकडे मी अर्धा किलो चिकननुसार मी घेतलेला आहे आणि मला म्हणजे जास्त पण तिखट खात नाही आम्ही, कारण ते शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं. त्यामुळे मी इथे तिखट माझ्या पद्धतीनुसार वापरलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की या मसाल्या व्यतिरिक्त सुद्धा अजून थोडासा तिखटपणा असावं तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार या चिकनच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट मसाला वापरू शकता. पहा चिकनला किती मस्त असं साईडनी तेल सुटलेलं आहे, कारण ऑलरेडी आपण चिकन मुरवत असताना सुद्धा तेल घातलेलं आहे. कलर पहा, तुम्हाला आत्ता चिकन इतकं छान वाटतंय की मस्तच ही रेसिपी तयार होते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. अजून चिकन शिजलेलं नाही आहे, अजून थोडा वेळ, जवळपास या रेसिपीला अर्धा तास लागतो, कारण आपण ही लो गॅसवर शिजवत आहे. मस्त असं तेलदार अशी ही रेसिपी होते. जर तुम्हाला इतकं तेल वापरायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटलं की बाबा आता या रेसिपीमध्ये म्हणजे तुम्ही गॅस बंद केल्यानंतर जर रेसिपी पाहिली तर तेल इतकं जास्त दिसून येणार नाही आहे, पण तुम्हाला जर वाटलंच की याच्यामध्ये थोडंफार तेल एक्स्ट्रा आहे तर तुम्ही
ते साईडला काढून तुम्ही दुसऱ्या रेसिपीमध्ये सुद्धा हे एक्स्ट्रा तेल वापरू शकता, किंवा हेच तेल तुम्ही एक ऑमलेट वगैरे बनवायला जर वापरलं तर त्या ऑमलेटची टेस्ट काही वेगळीच असणार आहे. तर मित्रांनो, हे चिकन जे आहे ते आपलं आता जवळपास शिजत आलेलं आहे. अजून 5 मिनिट आपण फक्त ठेवूया आणि गॅस बंद करून लगेचच गरम गरम खाण्यासाठी सर्व करायचं आहे. खूपच छान टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि जर रेसिपी तुम्हाला खरोखरच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि रेसिपीबद्दल कमेंट मात्र नक्की करा, आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला अजून पाहायला आवडतील त्यासुद्धा नक्की सांगा. पहा, आपण झाल्यानंतर याच्यावरील थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली स्प्रिंकल केलेली आहे. मस्त असं ड्राय चिकन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.